केंद्रातील मोदी सरकारकडून गेल्या 10 वर्षात भारतातील कर्जबुडव्या उद्योजकांचे 16,35,000 कोटी रुपये माफ। याच मोदी सरकारकडून गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांचं 1 रुपयाचं कर्ज देखील माफ नाही। काल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी अकलेचे तारे तोडले आणि शेतकऱ्यांप्रती, त्यांची मुलं बाळ बायको यांच्याप्रती अत्यंत निर्लज्जपणे वाहियात बडबड केली। या बबनराव लोणीकर आणि त्यांच्यासारख्या शेतकऱ्यांप्रती असूया बाळगणाऱ्यांना थोडं वास्तव सांगायचं आहे, थोडी माहिती द्यायची आहे। याच संबंधी आपण या व्हिडिओमधून सविस्तरानं जाणून घेणार आहे। नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, या विषयासंदर्भामध्ये तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा। हा व्हिडिओ इतरांना शेअर देखील करा। तर मंडळी, बबनराव लोणीकर ज्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या बायका मुलाबाळांना त्यांच्या अंगावरचे कपडे, पायातल्या चपला, बूट आणि पेरणीला दिलेल्या पैशांचा उल्लेख त्यांनी केला, ते ऐकल्यानंतर कोणाही व्यक्तीच्या तळपायाची आग ही मस्तकात जाईल। पुढे जाण्यापूर्वी आपण बबनराव लोणीकर हे महाशय काय बोललेत ते बघूया। 10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले, तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले, तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे। अरे आमचाच घेतो ना, आमच्याच कागदावर करतो। लोणीकर काय बोलले हे तुम्ही बघितलं, ऐकलं देखील। स्पष्ट बोललेत ते एकदम, कुठलाही आडपडदा ठेवला नाही त्यांनी। आणि तरीही हे बोलल्यानंतर त्यांना जेव्हा वरिष्ठांनी झापलं, त्यानंतर त्यांनी याविषयी खुलासा केला की मी असं बोललो नाही, माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ तुम्ही लावला, परंतु तरी देखील मी शेतकऱ्यांविषयी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो। म्हणजे एकतर बोलायचं ते बोलायचं आणि वर त्यावर मी तसं बोललोच नाही असं म्हणायचं। माफी मागताना देखील त्यांचा मुजोरपणा गेलेला नव्हता। हा इतका मुजोरपणा येतो कुठून? मंडळी, मी आता काही आकडेवारी तुमच्या समोर मांडतो आणि ह्या आकडेवारी लोणीकरांसारख्या या मुजोर पुढाऱ्यांसाठी देखील सुद्धा आहे। त्यावरून सर्वांच्या लक्षात येईल की लोणीकरांसारखे लोक कसे दुटप्पी आहेत। मंडळी, केंद्रातील मोदी सरकारनं गेल्या 10 वर्षामध्ये भारतातील कर्जबुडव्या उद्योजकांचे 16,35,000 कोटी रुपये माफ केले। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार केवळ 29 कंपन्यांनी प्रत्येकी 1,000 कोटींपेक्षा अधिक पैसे बुडवले। त्या 29 कंपन्यांनी बुडवलेल्या पैशांची गोळाबेरीज केली तर तो आकडा 61,027 कोटी रुपये आहे। लोणीकर, हा आकडा पुन्हा पुन्हा तुम्ही बघा। गेल्या 10 वर्षांविषयीच बोलायचं झालं तर याच मोदी सरकारनं गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांचं 1 रुपयाचं कर्ज देखील माफ केलेलं नाही। लोणीकर, हे पण तुमच्या लक्षात असू द्या। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही शेतकऱ्यांना जाहीर आश्वासन दिलं, शब्द दिला, वचन दिलं की तुम्ही त्यांचं कर्ज माफ करणार। शेतकऱ्यांनीही तुमच्यावर विश्वास ठेवला आणि भरभरून मतं तुम्हाला दिली। तुमच्या भारतीय जनता पार्टीचे 132 आमदार निवडून आले आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळून तुमचं पुन्हा सरकार आलं। मात्र तुम्ही त्यानंतर कर्जमाफीचा शब्द फिरवला। बच्चू कडूंनी आता मध्यंतरी शेतकरी कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं। महाराष्ट्रातून इतरही अनेक शेतकरी घटकांकडून कर्जमाफीची मागणी होते, पण तुम्ही त्याकडं ढुंकूनही पाहत नाही। आता तुम्ही ज्या 6,000 रुपयांची गोष्ट केली आणि पार शेतकऱ्यांची इज्जतच काढली, त्या PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी वर्षाला 6,000 रुपये द्यायचा निर्णय घेतला। सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत 19 हप्ते मिळाले आणि त्यासाठी केंद्र सरकारनं सुमारे 3.5 लाख कोटीहून अधिक रुपयांची तरतूद केली। लोणीकर, तुम्ही शेतकऱ्यांच्या पोराबाळांच्या घरातील महिला भगिनींच्या कपड्यापर्यंत पोहोचलात आणि लाडकी बहीण योजनेमधून पैसे दिल्याचं सांगितलं। तर महाराष्ट्र सरकारच्या ज्या लाडकी बहीण योजनेचा तुम्ही उल्लेख केला त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं 33,000
232 कोटी रुपये खर्च केले. 1,500 रुपये प्रति महिना तुम्ही या 2.5 कोटी साधारण महिलांना तुम्ही दिलेला आहे. गोरगरिबांना मदत करणं हे सरकारचं कर्तव्य, ते अपेक्षितच आहे. परंतु ही मदत करताना तुम्ही त्यांच्यावर उपकार करीत असल्याची भाषा वापरली, ती योग्य नव्हती. त्याचं कोणत्याही परिस्थितीमध्ये समर्थन करता येणार नाही. दुसरं म्हणजे जेवढी रक्कम तुम्ही शेतकऱ्यांना देताय त्यापेक्षा कितीतरी अधिक रक्कम तुम्ही जीएसटीच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांकडून परत घेताय. शेतकरी जो युरिया व खतं त्यांच्या शेतामध्ये वापरतो, घरात ज्या वस्तू खरेदी करतो, त्या प्रत्येक वस्तूवर शेतकरी जीएसटी भरतोय. केवळ जीएसटी मधून गेल्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 2023-24 मध्ये सरकारकडे 20,18,000 कोटी रुपये जमा झाले. जनतेकडून कर रूपातून जमा झालेल्या पैशातून सरकार योजना राबवतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या खिशातून पैसे दिल्यासारखं बोलण्याची गरज नाही. बरं, आता यातली कोणतीच गोष्ट संबंधित लाभार्थ्यांनी मागितलेली नाही तुम्हाला. शेतकरी त्यांच्या शेतमालाला बाजारभाव मागतोय, तुम्ही किमान आधारभूत किंमत ठरवण्यामध्ये घोळ करताय. ठरवलेली किंमत शेतकऱ्यांना मिळत नाही. जरा तुम्ही जा मार्केटमध्ये, मार्केट यार्डामध्ये आणि सोयाबीनची आधारभूत किंमत किती ठरवली आहे सरकारनं आणि बाजारामध्ये शेतकऱ्यांना किती दर मिळतोय हे जरा तुम्ही शोधा, ते तुम्हाला कळेल. म्हणजे तिथं बाजारभाव न मिळाल्यानं शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतो. त्यामुळे कर्जमाफीची मागणी झाली, पण तुम्ही ना बाजारभाव मिळण्याची सोय करताय ना कर्जमाफी करताय. 6,000 रुपये देताय, त्याचं स्वागतच आहे. परंतु लाडक्या बहिणीची योजना कोणी मागितली होती? तरी तुम्ही निवडणुकीत जिंकून येण्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना आणली. त्याचा फायदाही तुम्हाला झाला, पण आता त्याचा भार तुमच्या सरकारला सोसत नाहीये. ज्या गोष्टी मूलभूत गरजांमध्ये येतात त्याकडे दुर्लक्ष करून सवंग प्रसिद्धी मिळवणाऱ्या गोष्टींकडे लक्ष दिलं जाते. यातून महाराष्ट्राचं आणि देशाचं भलं होणार नाही. काही काळापुरतं समाधान जरूर भेटेल, पण लॉंग टर्म विचार केला तर आपलं मोठं नुकसान होईल. आणि लोणीकर, तुम्हाला बोलून का उपयोग काय? आपली जनताही तशीच वागते ना. नेत्यांची हुजरीगिरी करण्यामध्ये आपण आघाडीवर आहे. डोळ्यावर पट्ट्या बांधून तुम्हा नेत्यांना ते फॉलो करतात. तुम्ही काल जी मुक्ताफळं उधळली लोणीकर, त्याचं देखील हे अंधभक्त समर्थन करतील. आपल्याकडे सुसंस्कृत वैचारिक नेते आणि नागरिकांची देखील वानवा आहे. लोणीकर, काल तुम्ही बोलताना शेतकऱ्यांच्या मुलाबाळांच्या कपड्यांची आणि पायातल्या चपला व बुटांची यादीच तुम्ही जाहीर केली. मोदी सरकार आणि महाराष्ट्रातलं फडणवीस सरकारकडून हे सर्व त्यांना मिळतंय असंच तुम्ही म्हणालात. गेल्या 10 वर्षामध्ये उद्योजकांचे एवढे पैसे तुम्ही माफ केलेत, त्यांना कधी तुम्ही म्हणालात का? त्यांना कधी विचारलंय का? असं जाहीरपणे बोललात का की तुमच्या गाड्या, तुमच्या अंगावरचे महागडे कपडे, चैनीच्या वस्तू मोदींमुळे किंवा फडणवीस सरकारमुळे मिळालात? मंडळी, लोणीकर हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. असे अनेक जण शेतकऱ्याविषयी बोलतात. इतकं बोलण्यापर्यंत या नेत्यांची मजलच कशी जाते? खरं म्हणजे नेत्यांची, अधिकाऱ्यांची वा इतर कोणाची इतकं बोलण्याची हिंमत होते कारण आपण त्या विरोधात कधी आवाजच काढला नाही. आपल्याला गृहीत धरण्याचंच काम यांनी केलेलं आहे. त्यामुळं आता यापुढे तरी आपणच आपल्या नजरेत पडू असं वागू नका. एवढंच. बाकी तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओ खाली जरूर लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. धन्यवाद.